चल कृष्णा. पवनचक्कीवर वाद झाला. नंतर संतोष देशमुखांचं अपहरण करून खून करण्यात आला आणि या प्रकरणानं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर जसजसा एक दिवस उलटत गेला तसतसं बीडमध्ये मागच्या 3 ते 4 दशकांमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांच्या फाईल समोर येत गेल्या. कधी काळी हातात कोयते घेऊन ऊसतोड करणारा कष्टकऱ्यांचा हा बीड जिल्हा आज हातात कट्टे घेऊन फिरणाऱ्या तरुण पोरांमुळे बदनाम झालाय. संतोष देशमुखांची हत्या होऊन आज महिना उलटलाय. वाल्मिक कराडचा या प्रकरणातील पूर्ण रोल अजून क्लिअर व्हायला वेळ लागणार आहे. राजकीय हितसंबंध आणि संघटित गुन्हेगारी हे दोन्ही मुद्दे अजून अस्पष्ट आहेत. आरोपी नाटकीय पद्धतीनं हजर होत आहेत. तपासात अधिकारी बदलावे लागत आहेत. बीडचा बिहार गँग्स ऑफ वासेपूर होतोय असं आपल्या कानावर अनेकदा पडतंय. पण हे सगळं का होतंय तर यामागे आहेत राजकीय आणि आर्थिक कारणं. आधी औष्णिक विद्युत प्रकल्प, आता पवनचक्क्या आणि मध्ये मग लहान मोठे उद्योगधंदे. या सर्वांच्या माध्यमातून गुन्हेगारीचं हे जाळं कसं तयार झालं हे समजून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो बीडमधील मस्साजोग गावात. सरपंचाचा मृत्यू झाल्यानंतर मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करत होते. वेगवेगळ्या ठिकाणी ते नेते त्यांना येऊन भेटायला गेले. सगळ्या गोष्टी घडल्या. पण शेवटी प्रश्न काय अनउत्तरित राहतोय तर तो असा आहे की मृत्यू झालेल्या व्यक्तीला न्याय मिळणार कधी आणि सरकारकडून नाही तर त्यांनी न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडे. त्याचं मूळ कारण काय तर आधी पोलीस करत होते, नंतर SIT, आता सगळ्या प्रकरणात CID हे सगळं चालू असताना सुद्धा शेवटी आरोपीत अजून सापडलेले नाही आहेत आणि ज्याच्यावरती केस उभी राहणं अपेक्षित आहे गावकऱ्यांना त्याचं नाव तर FIR मध्येच नाही आहे. त्यामुळे आता प्रश्न विचारायचे कोणाला हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहिला या गावामध्ये. ज्यावेळी तुम्ही रश टाईममध्ये ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो त्यावेळी सुद्धा गावात उभे राहताना त्या गावाचा मुख्य चौक असा ओसाड पडलेला दिसतो. गावकऱ्यांना बोलायचं आहे पण आता शब्द नाहीत त्यांच्याकडे. 2 लेकरं आणि संसारच नाही तर आपल्या मागं मस्साजोग गावचा गावगाडा सोडून गेलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय. 6 आरोपी पकडले गेले असले तरी 1 आरोपी अजून फरार आहे. हा 1 आरोपी म्हणजे कृष्ण आंधळे. आधीच एका प्रकरणात फरार असलेल्या कृष्ण आंधळेनं पोलिसांच्या नाकावर टिचून जिल्ह्यात येऊन पुन्हा 1 गुन्हा केला आणि पुन्हा फरार झाला. यंत्रणा कुचकामी असल्याचं वारंवार या प्रकरणातल्या आरोपींनी दाखवून दिलंय. न्याय मिळेल की नाही या प्रतीक्षेत सध्या देशमुख कुटुंब वाट पाहतंय आणि कधी काळी संतोष यांच्या एका आवाजावर गोळा होणाऱ्या मस्साजोग गावात आज अगदी स्मशान शांतता आहे. बीडची ही अशी सगळी राख होण्यामागे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येमागे पवनचक्क्यांमागचं राजकारण असल्याचं आपण ऐकतोय. पण याच्याही आधी हे सगळं सुरू झालं होतं ते परळी औष्णिक विद्युत केंद्रापासून. 29 मे 1966ला या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आणि 15 नोव्हेंबर 1971ला 30 मेगावॅट क्षमतेचा पहिला संच कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून जेवढी ऊर्जा तयार झाली तेवढीच राख बाहेर पडली आणि याच राखेतून उभं राहिलं बीडमधल्या गुन्हेगारीचं विश्व. प्रत्येक जिल्ह्याला स्वतःचं एक राजकारण असतं. त्या राजकारणातली काही पात्र असतात जी पात्र कायम वेगवेगळ्या भूमिका निभवत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय या पात्रांनी जन्माला घातलेले त्याच ठिकाणचे माफिया जे तिथलं जिल्ह्याचं राजकारण हँडल करतात. सोपं गणित आहे. तुम्ही स्वतः विधानसभेवर निवडून आला की तुम्हाला मुंबईत लक्ष द्यावं लागतं. ज्यावेळी तुम्ही मुंबईत थांबता अधिवेशनांना जाता तिथे स्वतःचं ऑर्बिट तयार करता ते तुमचं जुनं ऑर्बिट सांभाळण्यासाठी तुम्ही तुमचे मोहरे नेमत असता. अशाच एका मोठ्या नेत्याच्या काही मोहऱ्यांनी हे सगळं घडवून आणलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पण मुद्दा इथपर्यंत संपत नाही. देशमुखांची हत्या या हिमनगाचं टोक आहे का ते बघणं जास्त महत्त्वाचं. इतकं सगळं झाल्यानंतर म्हणजे CID आली, SIT आली, LCB आली, सगळं झाल्यानंतर एक प्रश्न फक्त अनुत्तरित राहतो, या जिल्ह्याची राख कोणी केली? मस्साजोग गावच्या शिवारात फिरत असताना पवनचक्की दिसते.
संतोष देशमुख यांचा खून झाल्यापासून वारंवार या पवनचक्कीचाही उल्लेख होतोय. उंच टेकड्या आणि माळरानांवर उभ्या राहणाऱ्या या पवनचक्क्या संतोष देशमुखांसारख्या स्थानिकांच्या मढ्यांवर उभा राहिल्यात की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. गेल्या अनेक वर्षांमध्ये बीडमध्ये घडलेल्या घटना पाहिल्या तर त्यामध्ये ऐन विशीतले तरुण मुलं जास्तीत जास्त दिसतात. कुटुंबाची जबाबदारी उचलण्याच्या वयात हे मुलं हातात बंदुकीसारखे जीवघेण्या हत्यारे उचलत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातले आरोपीही सगळे तरुण पोरच आहेत. आपल्या गोरखधंद्यांसाठी या पोरांचा अक्षरशः कॉन्ट्रॅक्ट किलरसारखा वापर होताना दिसतोय. पण हे का होतंय या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रकरणाच्या मुळाशी जावं लागेल. अर्थातच ज्या पवनचक्कीपासून या प्रकरणाला सुरुवात झाली त्या पवनचक्कीजवळ. केस तालुक्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या याच सगळ्या पवनचक्कीचा जो असेंब्लिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यावरून ही सगळी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली आणि अपहरण मर्डर पर्यंत हे संपूर्ण प्रकरण येऊन पोहोचलं. संतोष देशमुख यांची हत्या तर झाली, पण या सगळ्या प्रकरणात जे आरोपी होते त्यांची एकदा प्रोफाईल चेक केल्यानंतर काही गोष्टी कळतात. म्हणजे आता बाकीचे आरोपी कस्टडीमध्ये आहेत, 3 आरोपींचा पोलीस शोध घेत होते, त्यांचंही प्रकरण निवळल्याचं दिसतंय. पण शेवटचे 3 जण बघा या सगळ्या प्रकरणातले. सुदर्शन घुले वय 26, त्यानंतर कृष्णा आंधळे वय 30 आणि तिसरा आरोपी यातला सांगळे सुधीर सांगळे ह्याचं वय किती? फक्त 23. बीडमध्ये आल्यानंतर एक भीषण गोष्ट जाणवली ते म्हणजे वयाच्या 22व्या 23व्या किंवा 25व्या वर्षी लोकांच्या वावरात जाऊन ऊस तोडण्यापेक्षा जर इतक्या यंग वयामध्ये तुम्हाला फिरायला गाडी, खर्चायला पैसे आणि कमरेला रिव्हॉल्वर मिळणार असेल तर कोणाला हे आयुष्य नको. गेल्या महिनाभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्या, पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत. ज्या विष्णू चाटेनं वाल्मिकला फोन लावून दिला त्याचा फोन तपास यंत्रणांना कसा मिळाला नाही? हाय प्रोफाईल केसेसमध्ये तपास कुठवर आला याची माहिती सर्वसामान्यांना किंवा माध्यमांना दिली जाते, पण या प्रकरणात पारदर्शकता येण्यापेक्षा गुप्तता ठेवण्यावरच का भर दिला जातोय? वाल्मिक कराडचा खुनाच्या प्रकरणाशी संबंध असल्याचा तपास अधिकारी कोर्टात सांगतायत. यावर त्याची कस्टडीही मागतायत. मात्र सुरुवातीपासून वाल्मिक कराड हा का सापडला नाही? व्हिडिओ रेकॉर्ड करून तो स्वतः हजर होणं ही तपास यंत्रणांचं अपयश नाही का? ज्या वादापासून या प्रकरणाची सुरुवात झाली त्या 6 डिसेंबरला घडलेल्या घटनेत पोलीस ॲट्रॉसिटीची तक्रार का घेत नाहीत? तेच प्रकरण 12 डिसेंबरला यंत्रणांना महत्त्वाचं का वाटतं? वाल्मिक कराडवर गंभीर स्वरूपाचे आधी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये स्थानिक पोलीस अधीक्षकांपासून ते अन्य अधिकाऱ्यांना कारवाई करावीशी का वाटली नाही? त्यामुळे आता बीडमध्ये गुन्हेगारीची बीजं पेरणाऱ्या माफियांना यंत्रणा आळा घालू शकणार का? की पोलिसांच्या नाकावटीतून अनधिकृत कट्टे घेऊन फिरणारे हेच गुन्हेगार भविष्यात बीडचे अधिकृत नेते होणार? याचं उत्तर आता येणाऱ्या काळातच मिळणार आहे. ओमकार वाबळेसह सुधीर काकडे, मुंबई तक.